भुईरला पण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एकटघर गाव शेजारी त्या अमित नाईकची आठवण मला झाली. आयुष भुईरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. 6 बॉल 24 ची मॅच, एक चित्त थरारक लढत जिंकणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल, महत्वाची मॅच. पहिला चेंडू जो दिशाहीन राहिलाय, अवांतरने सुरुवात झाली आहे. मॅच नंबर 7 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. एकंदरीत 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुढे 2 सामने अजूनही बाकी राहिले आहे. एकंदरीत या सामन्याला पकडता 3 मॅचेस बाकी आहेत. महत्वाच्या मॅचेस आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू, यावेळेला पहिला बॉल आणि सुरुवात केली आहे डाऊन द ग्राउंड. भावेश नाईकच्या बॅटमधून आलाय चौकार. भावेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड एक चांगला स्ट्रोक त्याने केलेला पाहायला मिळतोय. भावेश रामनाथ नाईक, एक कार, 4 4 4 बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. आणि असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. एका बाजूला चैतन्य पाटील आहे. मान चांगली पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाहीये. 2 मातब्बर क्रिकेटर एकाच वेळेला आमने सामने. खोलातला बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळेल. आता मात्र 2 पैकी एका संघाला बाय मिळणार आहे. चॅलेंजर चिल्ले संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल त्याच्याकडे लक्ष निश्चित लागलेलं पाहायला मिळेल. पुढचा सामना चॅलेंजर चिल्ले संघाला खेळायचा. आपण तयार आहात सार्थक. यावेळेचा बॉल देखील प्ले अँड मिस. अमय पाटीलची हीच खासियत राहिली आहे. बेगाने गोलंदाजी करतोय. चुकता चांगली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचे बॉल सातत्याने ठेवलेले पाहायला मिळालेत. फलंदाजाला रूम द्यायचा नाही, मुभा द्यायची नाही आणि याच्याकडेच कल त्याला पाहायला मिळालाय. वारंवार वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिले ना तर उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलेले आहेत. पुढचा बॉल, पुन्हा 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 हाही बॉल उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा पाहायला मिळालाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्राची रन्स, अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 6 ऑन दी बोर्ड आहेत. पहिलं षटक अमय पाटीलचं. यावेळेचा बॉल फटका फसतोय. कौस्तुभ पोहोचेल का बॉल पर्यंत? 3 क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. हा झेल कौस्तुभचा वाढायला हवा होता, परंतु तो दूर राहिला. त्याच कारण की काय झेल बनलेला नाहीये. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं या दुहेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. मागील 2 सामन्यामध्ये पाहता एका क्षणाला असं वाटतं ना की चैतन्य पाटीलच्या नेतृत्वामध्ये खेळणं ही तारेवरची कसरत आहे का? कारण वातावरण गरम करण्यामध्ये तोही महारथ त्याच्याकडे आहे. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर होता. खेतून मारला, एक्स्ट्रा कव्हरला. जमिनीला गुदगुला करत निघणारा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, फेकी चांगली झाली. धावा मिळतात त्या 2. 10 धावा धावफलकावरती आहेत. भावेशचा झेल व्हायला हवा होता का? आता त्याची चर्चा निश्चित होईल. कारण भावेश सारखा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मागील मॅचची काटकसर आहे ना ती कमी जी आहे ना ती पूर्ण निश्चित करेल. शेवटच्या बॉल पर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. 18 बॉल जर का तो का खेळला या इनिंग मधले, पूर्ण मॅच खेळला तर धावा निश्चित पाहायला मिळणार. बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल झाला आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. भावेश नाईकच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या एकंदरीत 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंती पहिलं षटक संपलंय. 20 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. सोळा धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अंती पहिलं षटक जे खर्चिक पाहायला मिळालं
विकेटच्या रकाने भराव्या लागतील किंबहुना धावा रोखण्यासाठी याच गोष्टी महत्वाच्या आहेत की विकेट मिळवणं गरजेचं आहे. 16 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. रणनीती स्पष्ट आहे भावेश नाईकची की केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचं आहे. त्याकडेच कल पाहायला मिळाला त्याचा. त्याला ठाऊक आहे बॅटवरती बॉल केवळ घ्यायचे आहेत. बॉल सीमारेषा ओलांडतो. आई बॉल उजव्याशीच्या बाहेर. यष्टिरक्षकाचा भेद घेईल. पंचांगडे अपील भाडं निघालाय. प्रांजल मनाने कबुली दिली आयुष भोईरने. फलंदाज क्रमांक पहिला आयुष भोईर बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. मागील मॅच मध्ये 3 बॉल 3 षटकार त्याने ठोकले आणि त्याला प्रमोशन इथे झालेलं पाहायला मिळालंय. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहत आहोत स्वतः समीर पाटील. मागील मॅच मध्ये त्याने केलेलं प्रदर्शन त्याच कारणास्तव त्याचं प्रमोशन झालेलं आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. कौस्तुभ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कौस्तुभ परदेशीला आपण पाहत आहोत. विकेट त्याने मिळवली आहे. विकेटचा रकाना भरण्याची आवश्यकता होती तिथे विकेट आली. आदरणीय सुरेश हरी मात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळतं. साहेब आपल्याला विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल कौस्तुभ परदेशी. ज्या रीतीने गोलंदाजी त्याने केली अद्याप धावा त्याने थांबवलेल्या आहेत. 3 बॉल मध्ये एकही धाव न खर्च करता विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पवन राठोड सध्याच्या घडीला 2 भूमिकेला न्याय देतात. यावेळेचा बॉल फटका. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन. ठोकला या बॉलवरती चौकार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. स्वीपर कबरचा क्षेत्ररक्षक तिथे फंबल करताना पाहायला मिळाला. धावा 4 आल्या. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने वधारेल. धावलकावरती धावा बनलेल्या त्या 20 पेंडी ऑन द बोर्ड. चौथ्या बॉलवरती 4 धावा पाहायला मिळाल्यात. 20 आलेल्या 4 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड. पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट. पहिल्या 5 मध्ये 5 आल्यात. फेकी रॉंग एंडला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 5 मध्ये 6 आल्यात. 2 धावा इथूनही. 22 धावा धावलकावरती. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. कौस्तुभ परदेशी हे न समजणारे आणि न उमगणारं कोडं राहिलंय जे अद्याप जिथे सोडता आलेलं नाहीये. सुटत नाहीये कारण ज्या रीतीने त्याने गोलंदाजी केली आहे. शेवटचं एक षटक अद्याप बाकी आहे. एकंदरीत 7 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. धाबा यायला हव्यात त्याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न संघ करतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. यष्टिरक्षकाचा भेद घेईल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. या षटकामध्ये 6 आल्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावलकावरती त्या 22. फलंदाज बाद झाला. 1 बॅटिंग करत असताना जीवदानी दारावे टीमची धावसंख्या आहे 22ला 1. चला नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे चिर्ले चॅलेंजर चिर्ले आणि त्याच्या अगेन्स्ट या 2 मॅच मधला सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघाला बाय मिळेल. त्यामुळे चर्चा याच गोष्टींची होत असताना मला मिळते. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्क पदी असताना मला मिळतोय. या षटकामधल्या धावा डिसाइड करणाऱ्या बाय कोणाला मिळेल. त्यामुळे हे षटक सामन्याचं टोटल दाखवणारं राहील की म्हणून टार्गेट सेट करणारं राहील. आणि अगदी त्याच वेळेला
शेवटचा सामना कोणता संघ खेळेल हेही दाखवणार. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय, रन्स मिळतील 4, धाव मिळतात 4, आलाय चौकार. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, फ्लॅट पॅरल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, भावेश नाईकच्या बाटमधून षटकार. त्यावेळेचा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना आपण पाहत आहोत. या षटकामध्ये अद्याप 10 आलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. क्वालिफाईड पंच स्मितजी पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. MCA ज्यांनी एक्झाम दिलेली आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. भावेश स्ट्रायकर एंडला जाईल का? ओय, तो देखील पोहोचलाय स्ट्रायकर एंडला. 2 धावा कंप्लीट झाल्यात, 12 आल्या. मागे 4 बॉल मध्ये 34 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 34 ऑन दी बोर्ड. या मैदानावरती सातत्याने सराव करण्यासाठी अनेक खेळपट्टीज आहेत. बॉल तिथे गेला की बॉल जास्तीचा वेग प्रकटतो आणि त्याचमुळे की काय मैदानाच्या आतमध्ये हा वेग जास्तीचा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलने पकडला. यावेळेचा बॉल लांब 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 लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. संदीपजी पाटील सरांच्या अनुपस्थितीमध्ये MCA कडून पंच मागवण्यात आले. संदीप सर पहा, स्मित पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. षटकारानंतर धावफलका 40 आहेत. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही, थेट गावात मारला. 46 बनल्यात, जास्तही गावामध्ये बॉल, षटकार. आता रंजकता बरी स्थिती ही आली ना या मॅच मध्ये. 46 धावा दुत्तुमकरांनी मिळवल्या, 46 धावा धारावेकरांनी मिळवलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे, या धावा जर चेस झाल्या तर टाकीगाव संघाला बाय, आणि जर चेस झाल्या नाही तर ज्याच्या विकेट कमी आणि धावा ज्याने जास्त बनवलेल्या 46 त्या संघाला बाय. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या राहतील. संदीप पाटील सर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. राजेंद्र भगत आणि संदीप पाटील यांच्या मैत्रीच्या शपथा अलीकडे उरण तालुक्यामध्ये अनेकांनी खाल्लेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही पंचांना आपण अनेक वेळेला एकत्रित काम करताना पाहतो. एक शिव्याचे तर एक जासईचे. चला त्वरित घाई करा, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. परंतु ज्युनियर जावेद फरीद यांनी प्रत्येकाची मनं जिंकलेली आहेत. नाही, कुठेही मॅच थांबली नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. खरं तर सामना थांबायला नको. पहा, परेश ठाकूर हा माझा जवळचा मित्र आहे. खरं तर अगदी जवळचा आणि उत्कृष्ट खेळाडू आहे. परंतु परेश ठाकूर असतानाही मॅच थांबली नाही आज कुठेही. कारण पंचांना चॅलेंज देणं हे पर्याचा हतखंड आहे. कारण जे नियमावली आहे ना, त्याचा अभ्यास करणारे खेळाडू हवे असतात प्रत्येकालाच. चॅलेंजेस नाही तर मज्जा नाही. क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना आपण पाहतोय. एका बाजूला चैतन्य पाटील आणि अमय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
तर मॅच कोणाची होणार, कोणाला बाय मिळणार याची चर्चा आहे. पहिल्या मॅच मधील बाय घेणारा संघ चॅलेंजर चिल्ले चॅलेंजर्स. चला उठा, तयारीला लागा, कारण पुढची मॅच आपल्याला खेळायचीच आहे. या तीन मात्र शंका नाही, आपण बाय घेतलेली आहेत पहिल्या सामन्याची. उद्या ठीक 10 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर्ड होणार आहे, त्यामुळे उद्या पहिले दोन्ही संघ जे आहेत आम्ही आपलं लक्ष वेधतोय टाकीगाव. चला उद्या पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट पहिला सामना खेळत असताना आपण मला वाटतं फुंडे संघ आहे. चला चेंडू अवेलेबल होतात. उद्याचा पहिला सामना जो असा राहील, एका बाजूला RO11 टाकीगाव खेळते, त्याच्या अगेन्स्ट फुंडे. तदनंतर पुढची मॅच सिद्धार्थ 11ला जीवदानी बामणडोंगरी संघ खेळत असताना मला मिळेल. सिद्धार्थ अँड गोल्डी 11 जीवदानी बामणडोंगरी आणि ऐरोली कोळीवाडा ही दुसरी मॅच आहे. तिसरी मॅच स्वर्गीय रामभाऊ पाटील प्रतिष्ठान अँड वरद रिद्रांश विनोद स्पोर्ट्स चिर्ले, त्याच्या अगेन्स्ट ग्रीष्मा 11 मोठी जुई. भूमी 11 बोनखोडे त्याच्या अगेन्स्ट खेळत आहे विंधणे. घणसोळी संघ खेळत आहे बादाराळी मनोहर घणसोळी याच्या अगेन्स्ट खेळणार आहे डिंग डॉंग माहुल कोळीवाडा. दीपक ठाकूर पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळेल. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पंच पाटील, बॅटर 2 पाटील, समालोचक पाटील. सामन्याला सुरुवात, मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंग 47च्या पाठलागाला सुरुवात. पहिला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आलाय चैतन्य पाटीलच्या बॅटमधून षटकार. वरद स्पोर्ट्स टाकीगाव विपुलजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. व्यक्ती एक, भूमिका अनेक. स्वतः समालोचक, स्वतः सूत्रसंचालक, स्वतः हॉटेल व्यावसायिक, स्वतः अनेक संघांचे संघ मालक. आणि रात्रकालीन स्पर्धा ज्या वेळेला असतात त्यावेळेला नेहमीच विपुलजी पाटील सर यांना आपण उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक मागणी जास्तीची पाहायला मिळते. पहिला बॉल षटकार आलेला आहे. बॅकफुटला येत असताना हुक केला, धाबाना बुक केलाय चैतन्य पाटील. हाई बॉल उजव्या अशीच्या बाहेर, हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लँडिंग सेफ, रन्स मिळतीलचा षटकार. दोन बॉल 2 षटकार आलेत. दीपक ठाकूर वरती हल्ला, त्या तिसरा बॉल आणि जिथे मात्र सीमा रेषेच्या दिशेने धावा मिळतील. तिसऱ्या चेंडूवरती 2 तर कंप्लीट झाल्यात. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. या खेळाडूचा खेळ आपण पाहिला ना, सिंहाची तडफ, आक्रमकता आणि आत्मविश्वास. आत्मविश्वासाची जोड सर्वाधिक जास्त आहे चैतन्य पाटीलकडे. संयमाने बॅटिंग करतो. 2 षटकार आले. तदनंतर डबल त्याने घेतलेली बाला मिळाली. हा बॉल उजव्या अशीच्या बाहेर. संदीजी पाटील सरांनी फायनली अगदी 4:58 मिनिटांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव येत असताना बाला मिळते. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या दापोलकावरती 15 आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. हाही बॉल कमी गतीचा उजव्या अशीच्या बाहेर निघणारा. पुन्हा एकदा वाईट. अवांतर धावा येत असताना बाला मिळतात. अखेरच्या अंतरावरती असताना स्पीडी CFS आणि त्याच्याकडे अर्ध मालकत्व ज्यांच्याकडे आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॉल गहा झालाय. षटकार. मध्ये शारजाच्या मैदानावरती ज्यावेळेला IPL झाली त्यावेळेला महेंद्रसिंग धोनीच्या षटकाराची नोंद
ही खर तर गुगल मॅप वरती करण्यात आली होती. यावेळेचा बॉल यावेळेला मात्र घडलाय तरी काय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी धाव, 3 धावा कंप्लीट होत असताना मला मिळाल्यात. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहे. 47चा पाठलाग. दुबईच्या शारजाच्या मैदानावरती IPL झाली होती कोविड मध्ये, ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनीने मारलेल्या षटकाराची नोंद गुगल वरती करण्यात आली. महेंद्र धोनी 6 आणि सर्वाधिक बॉल तिथून चोरीलाही गेले होते. त्याचं कारण होतं मैदानाच्या बाहेर गेला बॉल, पुन्हा आलाच नाही. परंतु त्यावेळी त्या गोष्टीची मी उल्लेख करतो ना, या गोष्टी या स्पर्धेनंतर कदाचित चैतन्य पाटील 6 म्हणूनही उल्लेख होऊ शकतो. यावेळेचा बॉल अमय पाटीलच्या बॅटमधून मिळालाय. धाव मिळतात 4, हा आलाय चौकार. अमय पाटील ISPL खेळावा यासाठी पुढाकार घेणाऱ्या चैतन्य पाटीलने आज बंधुतुल्याचं नातं पुन्हा एकदा दर्शवलं. चौकार धसा आला ना अमय पाटीलच्या बॅटमधून. तदनंतर काहीसा उल्लेख करत असताना चैतन्य पाटीलने फटका कसा खेळावा हे देखील त्याला इथून पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिलं होतं. भावेश नाईक 29 यावेळेचा बॉल लीडिंग एज घेतली आहे. कॅच महत्वाची आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना समीर पाटीलला पण बाधय. झेल बनलेला नाही आहे. ही कॅच नव्हती तरी मॅच होती. भावेश नाईकचे रिॲक्शन सारं काही सांगून जात आहेत. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या एकंदरीत 30. विजयासाठी अजूनही 17ची गरज. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी राहिला. 11 चेंडू आणि 17 धावा. अमय पाटील स्ट्रायकर एंडवरती सडपात्र बांध्याचा युवा उद्योन्मुख जिगरबाज. पुढचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला. मागील बॉल चैतन्यने मारला त्याच्याहून अधिक लांब. षटकार. अमय पाटील मागील बॉल वरती क्रीजचा वापर कसा करावा चैतन्य पाटीलने त्याला सांगितलं आणि आता तो थांबायला तयार नाहीये. षटकार ठोकतोय. संघाचे संघ मालक आनंदी येतात. विपुलजी पाटील सरांना आपण पाहत आहोत. बॅटिंग चांगली चालू आहे. खोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बनली आहे. 37 धावा या षटकामध्ये 8 आलेल्या आहेत. 47चा पाठलाग. विजयासाठी अजूनही 9 चेंडू आणि 10ची गरज. 9 चेंडू आणि 10 धावा. सामना खुला झालाय. यावेळेचा बॉल आणखीन एक मच बेटर. षटकार. मला वाटतं जासई गावामध्ये पुढच्या वर्षी बॉलची शेती जी यावर्षी केलेली आहे, पुढच्या वर्षी बॉल निश्चित येतील. इतके बॉल गहा झाले आहेत. हा झेल धावता उत्कृष्ट टिपण्यात आलाय. विजयासाठी 4ची आवश्यकता असताना चैतन्य पाटीलने संघाची साथ सोडली आहे. तो झाला बाद. साठ 6 डझन बॉल गहा झालेत. क्या बात आहे. पहा मी बॉल किती सांगतो ना. आदित्य गरज हे पाहत राहिले किती गेले आमचे बॉल. प्रत्येकाला याची जाणीव असायला हवी. 6 डझन बॉल गहा होणं पहिल्या दिवशी. उद्या निश्चित खेळपट्टीवरती पाणी टाकलं जाणार.
दिनेजी भंडासर देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. नवघर गावचे अगदी सदस्य आणि त्याच वेळेला माजी सरपंच. सहा बॉल आणि 4ची गरज. दिनेजी वसंत भंडारी यांनी देखील या सामन्याचा आस्वाद घेत असताना ते पाहायला मिळालेत. उरण तालुक्याची आणि रायगड जिल्ह्यातील नव्हे तर भारतातील पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि आयोजकांना त्यांच्याकडून शुभेच्छा येत असताना मला मिळाल्या. 6 बॉल 4ची गरज. मॅच म्हणू शकते, परंतु अमय पाटील मैदानाच्या आतमध्ये अडचण उभा आहे. जीत आणि पराजयाच्या मधोमध उभी असणारी भिंत आहे. आता एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते परेश, की चॅलेंजर चिल्लेच्या अगेन्स्ट खेळावं लागेल तुम्हाला. जर चेस झाल्या तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. चेस होणंही गरजेचं आहे. 6 बॉल 4ची गरज आहे. ओय, चेसिंग झालेली आहे. सामना संपला. नो बॉल आणि त्यावरती येणारा हा षटकार. जिकडे तिकडे चोहीकडे आनंद ही आनंदगडे. सामना संपला. इथे वरद स्पोर्ट्स टाकीगाव या टीमने ही मॅच जिंकलेली आहे अमय पाटीलच्या षटकाराच्या जोरावर. मॅचचा मॅन ऑफ द मॅच खर तर तो युवा आहे, उद्योन्मुख आहे आणि युवा खेळाडूंना संधी द्यायची असं म्हणणारा चैतन्य पाटील याने अनेक युवकांना आणलेलं आहे. आज एक 14 वर्षाचा, एक 15 वर्षाचा, 16 वर्षाचा असे युवक घेऊन आलाय आणि त्या